टेस्टिंग वगैरे करायचे माईक बिक काय नाही. लोक बोलतायत पॉडकास्टवरती, युट्यूबवरती, त्याच्यामध्ये अजून एक भर कशाला असं सिनेमाबद्दल तुला असं दिसतं की अभिनेते, दिग्दर्शक यांच्या मुलाखती वगैरे घेतल्या जातात, परंतु सिनेमाबद्दल कॉमन ओपिनियन ज्याला आपण म्हणू तसं फारसं सिनेमावर जितका बघायला मला आवडतं, सिनेमाबद्दल बोलायला आवडतं. सिनेमावर बोलण्यासारखं आहे का नाही माहित नाही, पण माझ्याकडे प्रश्न खूप आहे. माझ्याकडे खूप क्युरियोसिटी आहे. मला वाटतंय लोकांना आवडेल असं वाटतंय. हा म्हणजे लोक अगदीच आपल्याला तुम्ही हे बंद करा असं म्हणणार नाहीत, एवढी तरी अपेक्षा आहे. लेट अस सी हाऊ इट गोज. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं मनोरंजन करून घेतलं. म्हणजे कधी चित्र काढली, कधी गाणी गायली, कधी गोष्टी सांगितल्या, आणि असं खूप शतकानुशतकं चालू होतं. पण अचानक एक 100-150 वर्षांपूर्वी सिनेमा या गोष्टीचा शोध लागला, आणि तेव्हापासून तो सिनेमा एक वेताळासारखा आपल्या मानगुटीवर बसलाय. आणि तो वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आपल्याला, काही खऱ्या काही खोट्या, पण आपण त्यात रमतोय खरं. तर असं काय आहे नेमकं या सिनेमामध्ये? कारण सिनेमा हा एक सगळ्या कलांचा समुच्चय आहे. तर ते एक असं कॉकटेल आहे की जे आपण एकदा पेलं की त्याची नशा उतरता उतरत नाही. मग आता आपल्याला अर्ध्या मिनिटाच्या रील्सचं व्यसन लागलं आहे, तरीसुद्धा ती नशा जात नाही. आपण 2-3 तास टिचून बसतोच सिनेमा बघायला. तर हे काय आहे नेमकं, की का आपण सिनेमा बघतो? म्हणजे खरं बघितलं तर आवडतं म्हणून बघतो, एवढं उत्तर पुरेसं आहे. पण काय आमची ना ते त्यात खोलात जायचा एक मोह आवरत नाही आम्हाला. तर म्हणून आपण जरा आज प्रश्न विचारूयात आणि जरा त्याच्यावर काथ्याकूट करूयात की आपण सिनेमा का बघतो. तर अमोल, तू सय्यारा का बघतोस? त्याने आत्ताच बघितलंय, कारण मला तू जेन्झी पण नाहीये. सय्यारा बघितलंय. मला ना एखादा सिनेमा जेव्हा गाजतो असं म्हणतात ना, तो एक उत्सुकता असते की का सिनेमा एवढा गाजतोय हा, आणि ती उत्सुकता म्हणजे काय उत्तर काय त्याच्यामध्ये प्रश्नाचं शोधण्यासाठी मी थिएटरमध्ये गेलो. ऑनेस्टली खरं तर पिढ्यांचे हिशोब माझ्या डोक्यात नव्हते, पण तिथं गेल्यावर मला जाणवलं की आय एम ऑड मॅन आउट. मग तिथं थिएटरमध्ये गेल्यावरच कळलं, कारण बरेचसे जेनझी लोकच होते, आणि माझी त्या लोकांना ना तो सिनेमा एन्जॉय करताना बघून ना माझी ऑनेस्टली पहिली रिॲक्शन होती जेलसीची. मला त्यांचा मत्सर वाटायला लागला, कारण मला त्या वयोगटात असतानाचा मी आठवलो की मी कसं कुठलीही क्लीन स्लेट घेऊन सिनेमाला जायचो. माझ्या डोक्यात कुठलंही बॅगेज नव्हतं, माझ्या डोक्यात कुठलेही फिल्टर नव्हते त्या वयात असताना. तर मला तो माझा जुना काळ आठवला की आपण एकेकाळी असं सिनेमा बघायला जात होतो, आणि आता मी तसं ओरलो नाही आहे. म्हणजे मी आत्ताच डोक्यात काहीतरी प्रीकन्सिव्ह नोशन घेऊन सिनेमा बघायला जातो. तिथं ॲक्टर कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, यातले गाणे कसे आहेत, हे असे सगळे फॅक्टर्स डोक्यात ठेवून मी सिनेमा बघायला जातो. पॉलिटिकल मेसेजिंग काय सिनेमातलं. तर मला लक्षात आलं की मी ती क्लीन स्लेट हरून बसलो. हे मला त्या सिनेमा बघितल्यावर अजून एकदा प्रकर्षाने जाणवलं. आणि मला मी गेले सतत काही दिवस इतके ते पॅन इंडियन ॲक्शन मूव्हीज बघून थिएटरमध्ये मला थोडा नॉइशा पण आला होता, आणि मला वाटत होतं की एक रोमॅन्टिक मूव्ही चालतोय, हे खूप चांगली साईन आहे. कारण रोमॅन्स आणि ॲक्शन हे 2 जॉनर भारतीय लोकांचे सगळ्यात आवडते जॉनर्स आहेत, आणि त्यात रोमॅन्स जॉनरमध्ये काहीतरी खूप वेगळं काहीतरी होतंय का हे बघावं म्हणून मी सिनेमाला गेलो होतो. सिनेमा ओके, नथिंग पाथ ब्रेकिंग, पण सिनेमा चांगला आहे, अँड मला तरी आवडला तो. आणि अगेन स्वतःचं वय थोडं कमी झालं तर मग फील झाला सिनेमा. बरं, आता हे आता सय्याराचं झालं स्पेसिफिक, पण जनरल जो प्रश्न आहे की आपण का बघतो सिनेमा, एवढं प्रेम का करतो, तुझं काय उत्तर आहे त्याच्यावर? मला वाटतं ना याची उत्तर वयोमानानुसार तुम्ही कुठल्या टप्प्यावर वयाच्या ह्याच्यावर ठरतात. म्हणजे एकूण आपण एक जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपण आपल्या डोक्यात काय अजेंडा नसतो. जसं मी आत्ता थोडं पूर्वी म्हणलं की आपला काही अजेंडा नसतो सिनेमा बघायला जायचं. सिनेमे बघायचे एवढंच आपलं आतून एक असतं गट फिलिंग, सिनेमा बघायचा थिएटरमध्ये जाऊन. मग ते थिएटरमधलं वातावरण, आणि ना जे विशेषतः मी छोट्या शहरामधून आलेलं आहे तिथं एकट्यानं सिनेमा बघायला जाणं मित्रांसोबत, फॅमिलीला सोडून, हे एक रिव्हॉल्ट होता तुमच्या पॅरेंटिंगच्या विरुद्ध. थ्रिल होतं की मी माझ्या आईबाबांना न सांगता सिनेमाला चाललो, हे थ्रिल होतं खूप आमच्याकडे. कारण सिनेमा बघणं म्हणजे वाईट त्यावेळेस अशी लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट होती. म्हणजे पोरगा सिनेमा खूप बघतोय म्हणजे तो बिघडलाय, अशी कन्सेप्ट होती. तर तो एक रिव्हॉल्ट होता काइंड ऑफ सुरुवातीला मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा. आणि नंतर एक वयाच्या एका एव्हल्युशनच्या टप्प्यावर ना
तो एस्केपिझम होता माझ्यासाठी ऑनेस्टली. कारण करिअर व्यवस्थित होत नव्हतं, वैयक्तिक आयुष्यात काय फार चांगलं घडत नव्हतं. तर या सगळ्यांमधून तो 3 तासाचा उतारा मिळायचा मला. मी थिएटरमध्ये गेलो की मी सगळं विसरून जायचो. मी सगळं सिनेमागृहातल्या अंधारात तुम्ही शिरलात की तुमचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट तुटायचा. तर तो एस्केपिझम एका टप्प्यावर कारण होतं. आणि आता या टप्प्यावरनं मी काहीतरी शिकण्यासाठी जातो सिनेमाला. कारण मी स्वतः सिनेमे लिहितोय, स्वतः सिनेमात काम करतोय. आणि आता ऑनेस्टली माझा पहिला उद्देश हा असतो की स्क्रीन प्ले कसं माझं टेक्निकल बाबींकडे जास्त लक्ष असतं. स्क्रीन प्ले कसं लिहिलं आहे, लिनियर आहे, नॉन लिनियर आहे, डायलॉग्स कसे आहेत, BGM कसं आहे, कॅमेरा अँगल्स कसे आहेत. आता या अँगलने मी सिनेमा बघतो. पण आय मिस ती फेज की ज्यावेळेस मी कुठलाही अजेंडा न घेता सिनेमाला जायचो. जेव्हा मी 11वीला गेलो आणि ते पुढचे 10 वर्ष ती फेज मी खूप मिस करतोय. कारण फक्त मी शिअर सिनेमाच्या प्रेमापोटी त्या काळात सिनेमा जायचो. आता मी काहीतरी शिकण्यासाठी जातोय, आता काहीतरी अजेंडा ठेवून जातोय. तर हे मला वाटतं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची वेगवेगळी कारणं असू शकतात सिनेमा बघण्याची. त्याचं माझ्या मते एस्केपिझम नव्हता खरं तर माझ्यासाठी. मला क्रिएटिव्ह गोष्टींचं आकर्षण होतं पहिल्यापासूनच. म्हणजे शाळेत असल्यापासूनच मला साहित्य हे अगदी पहिलं प्रेम म्हणता येईल त्यावेळेला निर्माण झालेलं तसं. आणि त्याच्या बरोबरीने सिनेमा आणि नाटकाचं एवढं आमच्याकडे हे नव्हतं. मी भिवंडी नावाच्या शहरामध्ये माझं शिक्षण झालं. तर तिथे नाटकाचं एवढं हे पोचलेलं नव्हतं. पण सिनेमा थिएटर्स होती आणि तिथे जेव्हा ती मला पोस्टर्स लागायची सिनेमाची तेव्हा मला आठवतं की एक ट्रिगर असा मिळायचा की दिस इज समथिंग डिफरंट दॅन द रिअल लाईफ. म्हणजे हे काहीतरी एक वेगळं जग आहे आणि हे जग बघायला पाहिजे असं का कोणाच ठाऊक. पण तेव्हा आता मला तेवढं आठवत पण नाहीये. म्हणजे मला आठवतंय 8वी का 9वी मध्ये असताना त्या दरम्यान केव्हा तरी हम रिलीज झाला होता. 89 साली मला वाटतं हम आला होता. 89-90 ची गोष्ट असेल. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा तो हम सिनेमा एकटा जाऊन बघितला होता थिएटरला. आणि माझी एक थोडी वेगळी आहे असं पण आहे की घरातली जी बॅकग्राऊंड होती ती टोटली वेगळी होती. म्हणजे माझे वडील तर सर्वोदय कार्यकर्ते होते. घरामध्ये गांधी आणि विनोबांचं साहित्य आणि त्यांच्या सगळ्या हे ऐकत आम्ही मोठं झालो. तर अशा घरातल्या मुलाला तो हम सिनेमा का बघावासा वाटला याचं मला अजूनही कुतूहल आहे. पण मला असं वाटतं की तो एक फॅक्टर होता माझ्यामध्ये तेव्हापासून. आणि मे बी नंतर तो आयडेंटिफाय व्हायला मला जरा काळ जायला लागला. पण नंतर मग खूप सिनेमे बघत गेलो आणि मग तू जसं म्हणाला तसं की नंतर मग असं व्हायला लागलं की क्लीन स्लेट गेली आहे बरोबर आहे, पण सिनेमाकडूनच्या आणि माझ्या स्वतःकडूनच्या पण अपेक्षा वाढल्या. मला असं वाटायला लागलं की अरे सी नाऊ देर आर सम पीपल हु आर गोइंग टू टेल यू अ स्टोरी. ते तुला स्टोरी सांगणार आहेत आणि त्याच्यात त्यांनी खूप कष्ट घेतलेत. ओके, आणि मी पण ती स्टोरी बघायला जाणार आहे. तर म्हणजे हा कुठेतरी एक काय म्हणू आपण त्याला तसं एक मेळ घालणं असं म्हणतो की त्याला पण मी अप्रिशिएट करणार आहे आणि मला पण त्याच्यातनं काय नक्की मिळतंय याचा पण मी अनालिसिस करणार आहे. सो आय एम गोइंग टू अंडरस्टँड सिनेमा इन मोर डेप्थ असं काहीसं झालं. अर्थात एक गोष्ट मी मान्य करतो की अकॅडमिकली मला वाटतं आपल्यापैकी कोणीच तेवढे सिनेमातले हे नाही आहेत. म्हणजे आपण ब्रॉडली स्पीकिंग आपण रसिक म्हणूनच खरं सिनेमा जास्त बघतोय आणि आपापल्या लेवलचं इंटरप्रिटेशन म्हण आपली कॉमेंट्री म्हण अशी आपण करतोय. तर ती प्रोसेस सुरू झाल्यानंतर मला असं म्हणजे मजा यायला लागली. म्हणजे मला असं वाटलं की अरे दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि एक अतिशय काय म्हणता येईल तात्विक कॉमेडी उत्तर असं पण आहे की एका गिर्यारोहकाला असं विचारलं होतं एकदा की तुम्ही इतके सारखे हे चढता पर्वत त्याचं कारण काय. तर तो म्हणला की कारण तिथे ते आहेत म्हणून. तर मला एक असं पण वाटतं की हे लोक काहीतरी करतायत बघायला पाहिजे आपण. असं एक थोडस वेगळ्या याचं उत्तर आहे ते. पण असं माझी तरी हे आहे. आणि रिअल जगाशी संबंध म्हणजे तो एस्केपिझम त्याबद्दल आपण बोलू मला वाटतं नंतर. एस्केपिझम बाबत हे असं आहेच ना की तुम्हाला एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये तुला अनेक गोष्टी बघता येतात जे खरं तर म्हणजे त्याच्याबद्दल डिबेट होऊ शकतो की मग तुझं त्याचं काहीच टेकला लागलेलं नाहीये आणि तू सगळं तो एक्सपिरियन्स तो एन्जॉय करतोयस. म्हणजे सिनेमातला नायक सगळं भोगतोय, व्यवस्थेविरुद्धचे त्याचा लढा तो लढतोय आणि त्याला त्रास होतोय आणि आपण मात्र फक्त ते बघून म्हणजे बाहेर येऊ शकतोय. सो मे बी हा पण एक सायकोलॉजिकल त्यातला मुद्दा आहे की त्याच्याकरता आपण ते बघतो. तुझं काय, तुझं कसं आहे सिनेमाचं? माझं तर मी पूर्ण पुण्यातलं असल्यामुळे ते कल्चर सगळं होतंच. म्हणजे मला असं काही रिव्होल्ट करावं लागलं नाही किंवा काय. कारण एक साधारण एक महिन्यात 2 महिन्यातनं एकदा वगैरे सिनेमाला घेऊन जायचे आई बाबा. तर त्यामुळे ते मी बघतच होतो सिनेमे. आणि तेव्हा केबल नुकताच आलं होतं तर त्याच्यावर पण सिनेमे लागायचे. तर मला असं वाटतं बरेचदा की मला तो सिनेमा मी बघतो तो माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी बघतो.
की तो जो अंधार असतो सिनेमातला, तर मला ती खूप सेफ स्पेस वाटते, की जिथे मी रडू शकतो, जिथे मी हसू शकतो किंवा जिथे घाबरू शकतो. कारण जसं तू म्हणलास की त्याचा ऍक्च्युअली आपल्या आयुष्यावर काही परिणाम होत नसतो. अदरवाईज आपण त्या भावना व्यक्त करायला जरा काचकूच करतो कधी कधी, कारण समोरच्याचा काय प्रतिक्रिया होईल वगैरे अशा प्रॉब्लेम असतात. पण सिनेमा ही अशी जागा आहे की जिथे आपल्या भावना आणि आपण आणि जे काय घडतंय ते समोर. तर मला वाटतं की तो एक मला असं वाटतं की मोठा एक फायदा असतो. बरोबर. की तुमच्या भावनांचं रेग्युलेशन तिथे चांगलं होतं. विरेचन म्हणतात. विरेचन म्हणतात. दुसरं मला वाटतं की आपण सिनेमा का बघतो, कारण आपल्याला आपल्याच काही गृहीतकांचं किंवा आपल्याच काही बिलीफ्सचं एक व्हॅलिडेशन मिळतं. की जसं की सत्याचा नेहमी विजय होतो हे आपल्याला आशा असते की असं व्हायला पाहिजे, तर ते व्हॅलिडेट होतं त्या सिनेमामध्ये. एक्झॅक्टली. किंवा आपण आपलं रिप्रेझेंटेशन कधीतरी असतं सिनेमामध्ये की आपल्यासारखं एक्झॅक्टली असतात की त्याला रिलेटेबल सिनेमे म्हणतात. तिथे आपल्या अनुभवांचं व्हॅलिडेशन मिळतं किंवा भावनांचं व्हॅलिडेशन होतं. आणि काही मला वाटतं ॲस्पिरेशनल सिनेमे असतात की जिथे असं जायला मजा येईल असं केलं तर, किंवा असं व्हायला पाहिजे आपलं की जे आपण करू शकत नाही, फॅन्टसी. तर ते पण ती एक भूक भागली जाते की आपण काहीतरी करायला पाहिजे अशी. ॲस्पिरेशनल म्हणजे कुठले तुला असे म्हणतोस तू साधारण? म्हणजे आता हे बघ, ॲस्पिरेशनल म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कुछ कुछ होता है सिनेमा. ओके, तर कुछ कुछ होता है सिनेमातलं जे कॉलेज आहे ते मी स्वतः जेव्हा गरवारेमध्ये होतो तेव्हा ते बघितलं नाही. तेव्हा तो सिनेमा बघितला आणि मग मला असं रादर आधी मी शाळेत असतानाच तो बघितला आणि साधारण कॉलेज असं असायला हवं अशा माझ्या एक अपेक्षा तयार झाल्या. आणि मग मी गेलो गरवारेमध्ये, आबासाहेब गरवारेमध्ये. तर तिथे सगळे कोथरूडचे आणि पेठेतलेच लोक होते. तर म्हणलं अरे हे जरा थोडंसं चुकलं आपलं काहीतरी इथे. तर अशा काही ॲस्पिरेशन्स तयार होतात. तर मला वाटतं की त्याच्यासाठी पण आपण बघतो सिनेमा. आणि अजून एक मला मुद्दा वाटतो की आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात ना खूप ॲम्बिग्विटी आहे की आपल्याला खरं खोटं काही कळत नाही, कारण 2 साईड असतात प्रत्येक गोष्टीच्या. तर आपली एक मेक बिलीफची भूक असते की वी वॉन्ट टू बिलीव्ह की हे असं होणार आहे आणि हे खरंच आहे. तर मला वाटतं सिनेमा असं ती एक भूक पण भागवतो की हे खरं चाललंय सगळं ह्याच्यात, आता त्याच्या मागे काही नाहीये दुसरं, हे तुम्हाला दाखवतंय 100% खरं आहे. आणि मग ती आपली सामान्य जगातली जी भूक भागत नाही ती तिकडे अशी भागते की आपल्याला एक संपूर्ण स्टोरी कुठल्याही इनकन्व्हिनियन्स शिवाय, बौद्धिक इनकन्व्हिनियन्स शिवाय बघायला मिळते आपल्याला. तर ते एक मला वाटतं असं. असे मला वाटतं बरेच प्रत्येकाचे वेगवेगळे कारण आहेत की आपण सिनेमे का बघतो. आता माझा एक मित्र आहे ज्याला काय गोष्ट आहे, कोण ऍक्टर आहे काही फरक पडत नाही, लोकेशन चांगलं पाहिजे. तिथे लोकेशन त्याला भारी वाटतं की मग तो त्याला ते सिनेमा आवडलेला असतो. तर असे मला वाटतं वेगवेगळे आहेत. पण पहिल्यांदा तुला काय आठवतं उत्पल, की पहिल्यांदा तुला अशी या सिनेमानी मोहिनी कधी घातली आयुष्यात पहिल्यांदा, की तू असा सिनेमा प्रेमीच झालास त्याने? असं खरं तर असं एक पिनपॉइंट करणं अवघड आहे. पण मला असं वाटतं की हिंदी सिनेमा म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं हम होता, त्या काळात परिंदा बघितला होता, कयामत से कयामत तक पण त्या घातला आहे. मग 92-94च्या दरम्यान जुजते हुए सिकंदर सारखा सिनेमा होता. पण मला असं वाटतं की मोहिनी समजा बघायला गेलं ना तर ती बहुतेक आर्नोल्ड श्वार्झनेगरच्या सिनेमाने घातली होती. हॉलिवूडचा जेव्हा मी त्याचं ट्रू लाईज जेव्हा म्हणजे मला अजूनही ते डिस्टिंक्टली आठवतं की ट्रू लाईज हा चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर ते जे काय सगळं दर्शन झालं होतं. आणि त्यावेळेला ते बहुतेक पहिलं वेळेला दर्शन होतं की ज्याच्यामध्ये इतक्या प्रकारची ॲक्शन, एका जबरदस्त ॲक्शन म्हणजे, आणि ते सगळे सिक्वेन्सेस आणि त्याचे ती खेळवून ठेवणारी स्टोरी हे बघितल्यानंतर म्हणजे राहुल टॉकीजच्या थिएटरच्या बाहेर आला तर चालताना पण असं आता आपणच कोणतरी आर्नोल्ड झालो असं वाटून, अरे तुला ऍक्च्युली फरक पडतो तू ज्या प्रकारे जगाकडे बघतोस ना आजूबाजूला, मग तुझं ते उतरतं नंतर थोड्या वेळाने. आणि हे पण मला मान्य आहे की ते त्या वेळेला जास्त होत असणार, त्या वयाचा पण तो एक भाग असतो. तुम्ही म्हणजे इम्प्रेशनेबल वयामध्ये असता त्यावेळेला, पण तसा तो इम्पॅक्ट होता हे खरं आहे. आणि मग सत्या मला वाटतं हिंदीमधला पहिला हे होता, सत्यानी जबरदस्त इम्पॅक्ट केला होता. दॅट वॉज द फर्स्ट फिल्म. 98 ना सत्या, 98ला सत्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर मग तो हे सुरू राहिला. आणि ब्रॉडली स्पीकिंग दिवाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या फिल्म मेकिंगनी खूपच प्रभाव पडला. त्यामुळे
नाही. तो आत्ताच्या याच्यामध्ये जो थोडा ट्रॅक बदलून म्हणशील तर मग 2 चित्रपट, एक चिप ऑफ थिसियस आणि आखो देखी. या 2 चित्रपटांनी गेल्या काही वर्षामध्ये तू जे म्हणतोस मोहिनी त्याच्या आधी आखो देखीच्या सिनेमाचा तर खूपच माझ्यावरती प्रभाव पडला. त्याच्यामुळे तुझं काय अमोल? मला ना माझी फार म्हणजे विचित्र आठवण आहे. म्हणजे मी 1942 लव्ह स्टोरी सिनेमा आम्ही थिएटरमध्ये बघायला गेलो होतो आणि ना तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी स्क्रीनवर किस सीन बघितला होता. ओके. मनीषा कोइराला आणि अनिल कपूरचा. 1942 मध्ये. ओके. आणि ते माझ्यासाठी एक सेक्शुअल अवेकनिंग मुवमेंट होती माझ्यासाठी. असं म्हणजे त्यावेळेस म्हणजे कसं प्रोसेस करावं मला कळत नव्हतं की हे काय करतात दोघं जण नेमके. आणि समथिंग अवेकन्स इन मी असं जे म्हणतात ना अवेकनिंग मुवमेंट, ती माझ्यासाठी 1942 लव्ह स्टोरीचा तो किस सीन होता. आणि मग 4 दिवस सुधरेच ना नंतर काही, म्हणजे काय होते कळतच नव्हतं मला एक्झॅक्टली. आणि मला आवडतंय हे बघायला, मला आवडतंय, पण ते काय मला माहित नाही. तर ती एक मोमेंट फार वियर्ड मोमेंट म्हणता येईल त्याची मुवमेंट होती. आणि नंतर अगेन माझ्यासाठी सत्याच ती मुवमेंट आहे की हे मी काय बघितलं थिएटरमध्ये. एक्झॅक्टली. हे मी इतके वर्ष मी काय जे बघत आलोय त्याच्यासारखं नाहीये. हे खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे असं जाणवलं मला. आणि मी ते पुन्हा पुन्हा बघितला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन, परवडत नसताना त्यावेळेस. आणि तो सत्य मोमेंट आहे आणि दिल चाहता आहे 2001ला. कारण अगेन आपल्या सिनेमाचा एक जो असतो ना की बिगिनिंग, मिडल आणि एंड असे पारंपरिक आपल्या सिनेमाचा आर्क ट्रोप असतो, तो त्या सिनेमात नाहीये. ते नॉन लिनियर आहे सिनेमा बरा असतो. आणि मला हे बघताना कळलं की मस्त टाइमलाईनशी खेळले ते. प्रेझेंट मध्ये येत आहेत, पास्ट मध्ये जात आहेत, प्रेझेंट मध्ये ते मला फार प्रचंड फॅसिलिटिंग वाटतं. पहिल्यांदाच घडलं होतं. मला मे बी पण ते घडलं होतं. ते मला त्यात जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. आणि त्यात पारंपरिक खलनायक नाहीये, त्याच्यात काळे पांढरे पात्र नाहीयेत. प्रत्येकाच्या आपल्या काही बॅगेजेस आहेत, प्रत्येकाच्या आपल्या काही फॉल्ट्स आहेत, आणि प्रत्येकाचे आपले काही चांगले गुण पण आहेत. असं बऱ्याच गोष्टी त्या सिनेमात होत्या. मला आठवतंय मी अंजली सिनेमा बघितला होता आणि तो ऍक्च्युली त्याचा जो विषय आहे तो मला काही कळला नव्हता. पण मी या गोष्टींनी फॅसिनेट झालं होतं की एका सोसायटीत 40-50 मुलं, लहान मुलं खेळत आहेत आणि तो असं सगळ्यांचा ग्रुप आहे आणि त्यांचं असं सगळं रोजचे काहीतरी ठरलेलं जगच आहे त्यांचं ते. तर त्याने मी भयंकर फॅसिनेट झालो होतो. आणि मी म्हणजे तू जसं म्हणलास मी खूप दिवस त्यातनं बाहेरच पडू शकलो नाही की अरे आपल्या इथे 4-5च ते मित्र आहेत आणि इथे 40-50 ही कुठली सोसायटी आहे. आणि मी अशी स्वप्न बघायला लागलो लिटरली की आपण कुठल्या तरी अशा सोसायटीत शिफ्ट होऊ किंवा आपली तेव्हा मी त्या काळात रिकन्स्ट्रक्शनची स्वप्न बघत होतो की एक आपल्या सोसायटीचं रिकन्स्ट्रक्शन होईल आणि खूप तुझं येतील खेळायला. तर मला असं वाटतं ते खूप इनोसंट असं एक ते ॲस्पिरेशनल पुन्हा ती फिल्म होती. आणि त्यानंतर मला वाटतं हम आपके है कौननी पण मला खूप हम आपके है कौन, हो मला 4थीत होतो मी हम आपके है कौन बघितला तेव्हा. आणि मला त्यांनी पण एक असं खूप असं धरलं होतं खूप दिवस की ही अशी फॅमिली आणि काही त्रास नाही कोणाला, सगळ्यांचं मस्त पैसे कमवत आहेत, काहीच सगळं छान छान. हा मग असं मला ते. आणि ती गाणी मला वाटतं मला गाण्यांनी जास्त अट्रॅक्ट केलं. इव्हन अंजलीचं पण मला गाण्यांनी खूप अट्रॅक्ट केलं. तर ते एक मला असं फार ते जगात एका वेगळ्या घेऊन गेलं मला असं. त्यामुळे हे जे सिनेमाचं मी आता पुस्तकं वगैरे मी वाचत होतो काही ना काही, पण असं एका जगात घेऊन जाण्याचं जे आहे ना ते मला या काही सिनेमांनी खूप दिलं. पण आता मी जसं बोलता बोलता म्हणलं की पुस्तकं वगैरे आपण वाचत होतो. आय एम शुअर तुम्ही पण पुस्तकं पहिली मला वाटतं पुस्तकंच होती. तर हे सगळे आता कला प्रकार आहेत वेगवेगळे. पुस्तकं आहेत, संगीत आहे, काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नाटक आहे. तर सिनेमा ह्या खूपच म्हणजे बाळ आहे ह्यांच्या सगळ्यांसमोर की ही अशी हजारो वर्षांच्या ह्याला बाकीच्या कला प्रकारांना परंपरा आहे. तर हे सिनेमा काय एवढी कुरघोडी केली सिनेमाने आपल्यावर या एका कला प्रकाराने. हे काय वेगळं आहे, असं काय तुलना इतर कला प्रकार आणि सिनेमा, असं काय वाटतं? मला काय वाटतं ना की माणसाला ना टेक्स्ट बेस्ड मीडियमपेक्षा नेहमी ना ऑडिओ व्हिज्युअल मीडियम जास्त आकर्षित करतं, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आत्ताची पिढी पण पुस्तकं नाही वाचत, ती रील्स बघते. कारण त्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियममध्ये ताकद जास्त असते माणसाला खेचून घेण्याची स्वतःकडे. पुस्तक एक खूप ग्रेट आहे, पण ते तसं बोरिंग माध्यम आहे. ते टेक्स्ट बेस्ड माध्यम आहे. त्यात फक्त तुम्हाला एकाच
ज्याला आपण 3D 4D असं म्हणतो ना, ते 2D माध्यम आहे. सिनेमा 3D आहे, 4D सिनेमा, 5D सिनेमा काही होऊ शकतो. तो तुमच्या सगळ्या सेन्सेसनं तुम्ही बघता. तुम्ही सिनेमा ऐकता, सिनेमा बघता, तुमचा मेंदू सिनेमाचे अनुभव घेतोय. तर सर्वांगाने सिनेमा तुम्हाला परिपूर्ण अनुभव देतो तुम्हाला. ते तसं पुस्तकांमध्ये होत नाही. आणि नाटकामध्ये काय असतं, नाटकामध्ये तुम्हाला चौकटीची मर्यादा आहे. तुम्हाला एक स्टेज आहे, तुम्हाला त्या स्टेजवरच सगळं करायचं आहे. सिनेमाचा कॅमेरा तुम्हाला अनलिमिटेड फ्रीडम देतो. तो तुम्हाला आकाशात पण घेऊन जाऊ शकतो, पाण्याखाली घेऊन जाऊ शकतो, तो तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. म्हणजे ब्लॅक फ्रायडे मधला तो पाठलागाचा सीन तुम्हाला वाटतो का? मला माहित नाही. तिथं काहीतरी नवाजुद्दीनच काम केलं, आय थिंक त्याच्या मागे पोलीस लागले. तो नवाजुद्दीन नाही, त्या सीन मध्ये नवाजुद्दीन नाहीये. अच्छा, ओके. तो हवालदार मागे लागलाय आणि तो त्याला हाक मारून तू थांब वगैरे म्हणतो. तर त्याने जी कॅमेरा कुठे कुठे कसा कसा जातो ना, हे बघितलं कळतं की सिनेमा काय करू शकतो. तर या बाकीची माध्यम आहेत ना, ती महान माध्यम आहेत, त्यांचे स्वतःचे काही खूप प्लस पॉईंट्स आहेत. पण सिनेमा जो आर्टिस्टला आणि प्रेक्षकांना जो एक परिपूर्ण अनुभव देतो ना, लिमिटलेस अनुभव, तो बाकी कलात नाही देऊ शकत तुम्हाला. तो एक मोठा फरक आहे. त्याच्यामुळं सिनेमा, आणि अगेन ना, टारंटिनो एकदा म्हणलं होतं की सिनेमा ही श्रमिक वर्गाची कला आहे. अच्छा, अफोर्डेबल कला आहे. तू पुस्तक विकत घेणं तुला परवडेल नाही सांगता येत. तुला नाटकाचं तिकीट काढायचंय नाही सांगता येत, महाग असतात नाटकाची तिकीट. तुला बॅलेचं तिकीट काढायचंय, महाग आहे तिकीट. ते सिनेमाचं स्टॉलचं तिकीट तू 20 रुपयात काढून बघू शकतो. तेव्हा बघायचो 20 रुपयात. हा तेव्हा बघायचो. तर सिनेमा ही अफोर्डेबल पण आहे. ओके, जे का श्रमिक वर्ग, म्हणजे भारतीय सिनेमाचा कणाच श्रमिक वर्ग होता, जो दुर्दैवाने गेल्या काही वर्षात मल्टिप्लेक्सची लाट आल्यानंतर तो मागे पडलाय. सिनेमा संकटात काय त्याच्या कारण एक ते पण आहे की श्रमिक वर्ग सिनेमा अफोर्ड नाही करू शकत थिएटरमध्ये जाऊन बघणं आता. तर अफोर्डेबिलिटी ह्या सिनेमाचा खूप महत्वाचा फॅक्टर होता. तर त्याच्यामुळे पण सिनेमा, म्हणजे सिनेमा हमाल पण बघू शकतो, सिनेमा कॉर्पोरेट मधला कोणतरी 6 आकडे पगार घेणारा माणूस बघू शकतो. सो सगळ्यांनाच कव्हर करतो. पुस्तकांचं तसं नसतं. लिमिटेड लोक पुस्तकं सगळे नाही वाचत, नाटक सगळे नाही बघत. पण सिनेमाची रेंज खूप मोठी आहे. खालच्या आर्थिक स्तरातल्या माणसापासून ते सगळ्यात उच्च स्तरापर्यंत माणसं सिनेमा बघू शकतात. असे वेगवेगळी कारण आहेत. तो म्हणजे वाचन, पुस्तकं वाचणं, कथा कादंबरी, नाटक पाहणं, सिनेमा, चित्र पाहणं, ह्याच्यामध्ये अमोल म्हणतो तसं हा फॅक्टर नक्की आहे की श्रमिक वर्गाला सिनेमा हा अफोर्डेबल गोष्ट आहे. आणि ते मुळात ते इझी माध्यम आहे फॉर कन्झम्पशन. तर कन्झम्पशन शब्द थोडासा निगेटिव्ह टोन आहे कन्झम्पनला, पण आज हा शब्द वापरला जातो. आपण सगळेच, आणि आपण खरंच कन्झ्युमच करतोय डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती विविध प्रकारचा कंटेंट. पण त्याही वेळेला असं आपल्याला म्हणायला लागेल, मी जेव्हा पहिल्यांदा, मला काय शाळेत असताना पु ल देशपांडेंचं पुस्तक मिळालं होतं, नंतर मग मी अजून पुस्तकं वाचली, त्यावेळेला मला कुमार केतकरांचं पुस्तक पहिल्यांदा मिळालं होतं, एक बक्षीस म्हणून छायामध्ये. तर त्याला कन्झम्पशन म्हणावं का नाही याच्याबद्दल एक वेगळी चर्चा होईल. आणि आजच्या आपण ज्या प्रकारे कंटेंट बघतोय त्यालाच फक्त कन्झम्पशन म्हणायचं असा एक वेगळा वाद होऊ शकतो. पण ते त्याचा उपभोग ज्याला म्हणतो आपण, तशा अर्थी मला असं वाटतं की तेच त्याचं प्रिन्सिपल तेच होतं तेव्हा. म्हणजे इव्हन वेगवेगळे साहित्य, कला प्रकार आणि सिनेमा ह्याच्यामध्ये उपभोग हा त्यातला कॉमन धागा आहेच. दुसरं म्हणजे अफोर्डेबिलिटी हा मुद्दा सोडला तरी चॅलेंजिंग या अर्थी मला वाटतं नाटक ही गोष्ट कदाचित थोडी जास्त चॅलेंजिंग आहे, कारण तुम्हाला एका लिमिटेड स्पेसमध्ये बरंच काही क्रिएट करून दाखवायचं असतं. पण येस, की सिनेमामध्ये तुला लिमिट राहत नाही काही. आणि त्याच्यात पण असं आहे की तो चॅलेंजिंग म्हणजे तो करणारे जे आहेत, फिल्म मेकर्स जे आहेत, त्यांच्याकरता ते पण चॅलेंजिंगच असणार आहे ना, कारण तू एवढा पूर्ण सगळा एक्सपिरियन्स देणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. त्यात फक्त एकच आहे की तुला स्कोप असतो रिटेक घ्यायचा, त्याच्यामुळे ते कदाचित थोडं तुलनेने सोपं होत असेल. पण मग त्याला इतर अँगल आहेत. मग ते रिटेक घेणं जरी शक्य असलं तरी पण ते किती घ्यायचे, त्याच्यात पैसे अडकलेले असतात जास्त तुझे इतर ह्याच्या तुलनेमध्ये कलांच्या. त्याच्यामुळे, आणि दुसरं एक असं आहे की मी मगाशी जे म्हटलं ते इझी माध्यम आहे हे मात्र मला वाटतं. तुला कथा किंवा कादंबरी वाचताना तुझं इमॅजिनेशन लावून तू एक हे क्रिएट करतोस. म्हणजे पुलंची साहित्य असेल किंवा अगदी कोसलासारखी कादंबरी होती आहे, म्हणजे कोसला अजूनही वाचली जातेच. तर कोसला वाचताना तू तुझं एक काहीतरी इमॅजिनेशन करून ते जग निर्माण करतो. आणि मला स्वतःला असं
आर्ग्यू करावं असं वाटतं की ते एका चांगल्या साहित्यकृतीचं लक्षण आहे की ज्याचं अडॅप्टेशन सिनेमात होऊ शकत नाही. म्हणजे कोसर आता पुलंच्या ह्याचं झालेलं आहे, म्हैस या कथेचं अडॅप्टेशन झालं, पण लोकांना असं वाटलं की ते नाही तेवढं आहे. त्याचं कारण काय आहे की त्यांनी जे लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यावरनं जे आपण क्रिएट केलं होतं आपल्या मनामध्ये त्याच्याशी ते मॅच नाही होऊ शकलं, म्हणून मग ते मे बी लोकांना तेवढं आवडलं नाही. सो हा एक मला मुद्दा वाटतो की साहित्य लिखित साहित्यामध्ये ती पॉवर जेव्हा असते आणि इट इज ऍक्च्युली इक्विव्हॅलंट टू सिनेमा इन द सेन्स, कारण त्यात व्हिज्युअल पॉवर आहे. जी.ए. कुलकर्णी फॉर एक्झाम्पल, जी.ए. कुलकर्णींच्या कथा वाचताना तुला अक्षरशः सिनेमा, म्हणजे मला वाटतं राही बर्वेंनी पण हे म्हटलेलं होतं की ते सगळं तयार आहे म्हणजे जणू काही त्याचं स्क्रिप्ट, अशा प्रकारची ती शब्दांची त्याच्यामध्ये पॉवर तुला दिसते. तर त्यामुळे तसा त्या अर्थाने ते चित्रदर्शी म्हणशील तर मग ते सगळे प्रकार एकाच ह्याच्यामध्ये येतात, पण हे बाकी काही फरक तुला त्याच्यामध्ये दिसतात. आणि सिनेमाने ओव्हरपॉवर केलं हे मात्र खरं आहे. मला असं वाटतं की हे जे सगळे आहेत प्रकार, नाटक किंवा पुस्तक वाचन, यात थोडे बौद्धिक कष्ट असतात. तर सिनेमा मला वाटतं सगळ्यात पॅसिव्ह मीडियम आहे की त्यामुळे माणसाला एक असं ते कष्ट कमी करून काहीतरी मनोरंजन करून घेण्याचं एक चांगलं माध्यम आहे सिनेमा, असं मला वाटतं. आणि दुसरं, तू मगाशी जसं म्हणलं होतंस की खूप लोक आपल्यासाठी कष्ट घेत आहेत, हे जेव्हा आपण क्रेडिट रोल बघतो शेवटी तेव्हा आपल्याला कळतं की मी किती व्हॅल्यूड आहे, की एवढ्या लोकांनी माझ्यासाठी हे सगळं केलं. जसं एखाद्या पुस्तकात एक लेखक असतो, तो लिहितो फक्त, पण किंवा नाटकात मर्यादित लोक असतात, पण हे सिनेमात मी जेव्हा असे 1000 नावं बघतो, मला थोडंसं व्हॅल्यूड कस्टमर जसं असतं तसं मला ते वाटतं की एवढ्या लोकांनी माझ्यासाठी घेतले. तर ते एक मला हे वाटतं. आणि तू जसं म्हणला की वेगवेगळ्या स्पेसमध्ये घेऊन जायचं, मला वाटतं सिनेमानी टुरिझम खूप प्रमोट केलं. तर हे अदरवाईज कुठल्या दुसऱ्या मीडियमला शक्य नव्हतं, असं की ते ऍक्च्युअल तिथे घेऊन जातं तुम्हाला त्या ठिकाणी, तो एक्सपिरियन्स देतं रिअलिस्टिक. तर हे मला वाटतं की घेऊन जाणं वेगळ्या जगामध्ये घेऊन जाणं. मगाशी तू म्हणलास की एस्केपिझम आपण बोललो, तर हे काय आहे, असं एक पॉप्युलर मत आहे की एस्केपिझम आहे सिनेमा म्हणजे, पण काही लोक हे पण म्हणतात की ते रिफ्लेक्शन पण आहे, की तुम्हाला तुमचं समाज भान किंवा या गोष्टीत ते कळतात. तर काय याच्या डिबेटमध्ये काय तुम्हाला वाटतं की काय नेमकं? मला वाटतं ना याचं उत्तर व्यक्तिपरत्वे वेगळं असतं, आणि मुळात तुम्ही कुठल्या वर्गातून येत आहे, तुम्ही कुठल्या भवतालातून येत आहे, याच्यावर पण याचं उत्तर असतं. म्हणजे समजा एखादा श्रमिक वर्गातला ब्ल्यू कॉलर माणूस आहे, तर तो बहुतेक वेळा एस्केपिझमसाठी थिएटरमध्ये जातो, कारण त्याची रिॲलिटी एवढी हार्श आहे बाहेर की त्याला साधं कुठलंही काम करताना पण त्याला 10 अडथळे येतात. व्यवस्थाच त्याच्या विरुद्ध आहे, व्यवस्था त्याला स्वीकारत नाही आहे, त्याला परवडत नाही आहे व्यवस्थेमध्ये राहणं. तर तो सिनेमा त्याला एक ना हार्श रिॲलिटीपासून एक एस्केप जो देतो, तो त्याच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. कारण एकदा तो सिनेमात गेला की मग तो अजून तयार होतो बाहेरच्या हार्श रिॲलिटीला फेस करण्यासाठी. तर आणि उत्तर व्यक्तिपरत्वे पण वेगळे असतात. माझा एक रूम पार्टनर होता, तो सुसायडल टेंडन्सीचा होता, तो श्रीमंत घरचा होता पण सुसायडल टेंडन्सीचा होता. तर त्यानं त्याच्यापुरता उपाय शोधला होता. तो रोज ईस्ट मिरर जाऊन बसायचा, आणि त्याने जहेर नावाचा सिनेमा आला होता त्यावेळेला, इम्रान हाशमी, मोहित सुरीचा, सय्यारावाला. तर तो 8 दिवस सलग त्या सिनेमात जाऊन बसला होता, आणि तो म्हणत होता की मला खूप चांगलं वाटतं, मग कुशनमध्ये बसल्याचं वाटतं मला. अच्छा. आणि त्यानं सुसाईड केली नाही आयुष्यात पुन्हा कधी. अच्छा. तर सिनेमा त्याच्यासाठी थेरपी होता, एस्केपिझम होता. कारण सिनेमा खूप लोकांसाठी थेरपी पण असतोच, ऍक्च्युली असतो. कारण ना तुम्ही विसरता सिनेमाच्या पडद्यासमोर गेले की खूप तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, सगळं चालू आहे मान्य, पण तो माणूस 3 तास विसरतो, आणि तो ब्रेक जो असतो तुम्हाला मिळाला तुमच्या मेंदूसाठी प्रचंड गरजेचा असतो. तर तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून येत आहे, तुम्ही कुठल्या भवतलातून येत आहे, तुम्ही कुठल्या क्लासमधून येत आहे, तुमची मानसिक परिस्थिती काय, या सिच्युएशनवर ते उत्तर ठरतं. त्यावेळेला असं सलग एक ब्लँकेट किंवा कॉर्पोरेट उत्तर एक नसावं त्याचं, असं मला ऑनेस्टली वाटतं. एका मला असं एकदम असं वाटतं म्हणजे की बघणाऱ्याकरता, प्रेक्षकांसाठी एस्केपिझम, आणि जो सिनेमा तयार करतायत त्यांच्याकरता ते रिफ्लेक्शन हे आहे, असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा तो सिनेमा क्रिएट केला जातो
तर तेव्हा जो कथाकार बसून कथा लिहितो, तो दिग्दर्शक त्याच्यावरती अजून काम करून ते पटकथा लिहिली जाते आणि तो सिनेमा समोर येतो, तर त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांचं त्याच्यात रिफ्लेक्शन, चिंतन ज्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शनला मराठीमध्ये, तर ते चिंतन त्याच्यामध्ये पुष्कळ गेलेलं असतं. पण बेसिकली लाईक कुठलाही कला प्रकार हा मुळात जसा ट्रिगर होतो तो कलाकाराच्या उर्मीने, तो फॅक्टर इथे कॉमनच आहे. त्यामुळे त्या उर्मीला आता काय नाव द्यायचं हा एक वेगळा प्रश्न. काही सिनेमे असतात जे असं तुमच्या गरजा पूर्ण करतात आणि काही सिनेमे तुमच्या इच्छा पूर्ण करतात. तर गरजा आणि इच्छा, म्हणजे काही सिनेमे की तुम्हाला खरंच आत्ता जे पाहिजे की ज्याने तुम्हाला बरं वाटेल, जसं त्याच्या मित्राचं सांगितलं, ओके, ते देतात तुम्हाला, की त्यात एस्केपिझम हा एक मोठी गोष्ट झाली. पण काही ॲस्पिरेशनल जसं मी म्हणलं की त्यात तुम्हाला आत्ता तुम्ही ते नाही आहात, पण तुम्हाला इच्छा आहे तसं करायची, आणि ती सुप्त असतात बरेचदा, ते इच्छा तुम्हालाही माहिती नसतात, त्या बरेचदा सिनेमामुळे जागृत होतात तुमच्या. तर असं पण एक वाटतं की आपण सिनेमामुळे बऱ्याच आपले गोल्स, आयुष्यातले एम्स तयार करतो किंवा हे करतो, असं म्हणजे ते संस्कार पण करतं सिनेमा आपल्यावरती, म्हणजे फक्त एस्केपिझमच्या पण पलीकडे जाऊन. ओके, असं एक मला वाटतं. आणि दुसरं मला वाटतं की सिनेमा हे असे एक जसं देऊळ किंवा मंदिर आहे, स्पेस आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे लोक एका ठिकाणी येतात, की तसं एक सिनेमा ही अशी गोष्ट आहे की जी एका सोसायटीला धरून ठेवणारा एक एलिमेंट आहे तो, की वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे एकत्र येतात, जिथे पुन्हा कुठलं इक्वॅलिटी असते सगळी, की प्रत्येकजण त्याच खुर्च्यांमध्ये बसलेलं असतं, आणि पीपल बॉन्ड ओव्हर फिल्म्स, म्हणजे आपणच रादर सिनेमामुळे एकत्र आलो. तर हे पण एक आहे की एक कॉमन कॉन्शियस तयार करणं सोसायटीचा, असं एक सिनेमाचा पण उद्देश आहे किंवा एक त्याचा परिणाम तसा होतो, असं एक मला वाटतं. तू मगाशी म्हणालास ते जरा मला विचारायचं होतं की सिनेमा बघून काय की त्याच्यासारखं करावं असं वाटणं, म्हणजे एक दिशा मिळणं, अशा अर्थी दिशा मिळणं. मला ते कसं माहितीये, तू कसं म्हणतोयस, म्हणजे मे बी फॉर एक्झाम्पल त्यातल्या पात्रांनी केलेला स्ट्रगल, त्याच्यामुळे इन्स्पिरेशन घेणं थोडक्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ रणबीर कपूर हा फॉलो युअर पॅशन वाला मॉडेल होता, की तो सगळ्या सिनेमात तो त्याच्या पॅशन फॉलो करायचा. तर हे काहीतरी इन्स्पिरेशनल असू शकतं एखाद्याला, की अरे नाही, हा माझा हा हिरो आहे, रॉकेट सिंग सारख्या सिनेमात त्याने ते जे कॅरेक्टर प्ले केलं, वेकअप सीट किंवा कुठल्याही, की त्याला, किंवा आपला कुठला ये जवानी है दीवानी, त्याच्यात तो त्याला जे आवडतं ते करण्याच्या मागे असतो, तसा इम्पॅक्ट. तर तसा एक इन्स्पिरेशन पण सिनेमा आणि फॅन्टसी आपण असतो बरं का, म्हणजे माणसं आपल्या फॅन्टसी पण पूर्ण करतात. समजा एक हिरो आहे आणि त्याच्या गल्लीतल्या नगरसेवकशी, तिच्या विलनशी त्याचं भांडण आहे, आणि तो त्याची सद्दी मोडून काढतो हिरो शेवटी. तर हे खूप लोकांना पडद्यावर ते आयुष्य जगतात लोक, की मीच करतोय असं, किंवा पावसात भिजलेल्या हिरोईन सोबत नाचणं ही पण एक खूप लोकांची फॅन्टसी असते. आपल्याकडं रेन सॉंग नावाचा जॉनर्स आहे आपल्याकडे, तो त्यासाठीच बनलेला आहे की खूप लोक स्वतःला बघतात ते हिरोमध्ये, हिरोईन सोबत नाचताना पावसामध्ये. तर फॅन्टसीचा अँगल पण एक महत्वाचा, की खूप लोकांची फॅन्टसी पण सिनेमा की जे ऍक्च्युअल आयुष्यामध्ये त्यांचं होणार नाही, पण तो पडदा त्यांना ती फॅन्टसी फुलफिल करायची संधी देतोय. ते हिरोच्या बुटात पाय घालून स्वतः सगळं करतायत, असं तो पण त्याला एक अँगल असावा असं ऑनेस्टली. म्हणजे हा खरं तर एका वेगळ्या डिबेटकडे पण जाऊ शकतो मुद्दा, की म्हणजे मग तुमच्या समाजाची रचना जी आहे ती मुळामध्येच फ्लॉड आहे, आणि त्याच्यामुळे खरं तर ती तशी नसती तर कदाचित मग सिनेमा एवढा चालला नसता. असं हे करायला मिळालं असतं तुम्हाला, तर तुम्ही सिनेमात ते शोधलं नसतं, असंही म्हणता येईल. खरं एक प्रश्न विचारायचा आहे की आपला सगळ्यांचा आवडता सिनेमा गँग्स ऑफ वासेपूर, तर त्याच्यात एक डायलॉग आहे की जब तक सिनेमा है तब तक लोक डॅश डॅश बनते राहील. तर म्हणजे बेसिकली सिनेमाचा समाजावर होणारा परिणाम काय, तर ह्याच्याबद्दल हा किती तथ्य वाटतं या डायलॉग मध्ये तुला? मला आपल्या एकूणच प्रेक्षक वर्गाचं किंवा एकूणच लोकसंख्येचं ना थोडं इन्सल्ट केल्यासारखं वाटतं. आणि आय एम डॅम शुअर की ते अनुरागनं इन्सल्ट करण्यासाठी वाक्य नाही लिहिलंय, ते त्या पात्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, तो त्या पात्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचं महत्व तेवढंच आहे. खऱ्या आयुष्यात हे वाक्य मला थोडं इन्सल्टिंग वाटतं, कारण तसं बघायला गेलं तर आपला सिनेमा कायम संस्कार देत आला आहे, सत्यावर विजय देत आला आहे,
हॅपी एंडिंग देत आला. बरोबर. तसं होतंय का ऍक्च्युअली आयुष्यामध्ये? तसं होत नाही. तरी लोक सिनेमा बघतायत. कारण मला एकूणच ना आपल्या म्हणजे मतदारांचा आयक्यू काढणं आणि प्रेक्षकांचा आयक्यू काढणं या दोन्ही प्रकारांबद्दल मला खूप ऑब्जेक्शन्स आहेत. ओके. कारण आपलं एक सामूहिक कॉन्शियस आपण ज्याला जो म्हणतो ना भारतीय लोकांचा, तो खूप चांगला आहे असं माझं फार प्रामाणिक मत आहे. म्हणजे आपण असे नाही आहोत की कोणी या उठतं आणि आपल्याला मॅन्युप्युलेट करतं, असं नाही होत. आपल्याकडे आपला मास कॉन्शियसनेस जो आहे तो आपला खूप चांगला आहे. आपण सिनेमा बघून मूर्खही बनत नाही, तर आपण सिनेमा बघून शहाणे पण नाही होत. की काय कीर्तन ऐकून समाज, ते बाळासाहेब भारद्यांचं वाक्य आहे की तमाशाने तो बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. खरं हे वाक्य जास्त ऍप्ट आहे आपल्या समाजासाठी. कारण आपण नाही आहेत म्हणजे, आणि जर तुम्हाला असा क्लेम करायचा असेल तर तुम्हाला तो एक स्टॅटिस्टिक्स देऊन किंवा डेटा देऊन तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की सिनेमा बघून लोक सिनेमा बघून लोक बिघडतात, असे एक थिअरी सिनेमाच्या पहिल्यापासून चालत आली. तुम्ही कशी प्रूव्ह करणार आहात? म्हणजे तुमचा एकतर लोक बिघडण्याचा निकष काय, नंबर एक गोष्ट म्हणजे, आणि नंबर दोन म्हणजे त्याचा तुमचा स्टॅटिस्टिकल डेटा काय तुमचा, की अमुक सिनेमाला गुन्हेगारी वाढली असं समथिंग स्टडीज झालेत का काही? तर तसं नसतं. मला वाटतं ना मेजॉरिटी ऑफ ऑडियन्स तटस्थपणे सिनेमा बघतं, एन्जॉय करतं, बाहेर येतं आणि ते विसरून पण जातं. काही असतात लोक जे डोक्यात ठेवून चालतात सिनेमा आणि तसं ते प्रत्यक्ष आयुष्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात. तसे असतील, मी नाही म्हणत नाही, पण तसं नसतं. आपला समाज तेवढा इमॅच्युअर नाहीये. आपण मला वाटतं शहाणपणाच्या लेवलला आहोत आज समाज म्हणून, असं मला ऑनेस्टली वाटतं. तो जसं हा म्हणाला तसं की रामाधर सिंगचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते वाक्य तो बोलतो. बरोबर आहे. कारण तो आसपास बघत असतो लोकांचं काय चाललंय आणि त्याच्यामुळे ते उत्स्फूर्तपणे आलेलं एक फक्त एक पासिंग कॉमेंट सारखं आहे ते. पण ते इन्सिडेंटली बऱ्यापैकी ते हिट झालं, कारण त्यातल्या लोकांना काय वाटलं, सिनेमामध्येच एक पात्र असं म्हणतं सिनेमाबद्दल, हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे असं लोकांना वाटलं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बहुतेक चर्चा पण जास्त झाली. इम्पॅक्ट होतो हे बरोबर आहे, सिनेमाचा इम्पॅक्ट. जसं मला वासेपूरचंच परत आठवतं की जेव्हा खलनायक सिनेमा बघून ते दोन मुलं जेव्हा बाहेर येतात, तो जो परपेंडिक्युलर आणि त्याचा मित्र, तर तेव्हा तो ज्या पॅशननी बोलतो ना की आता तू संजय दत्त आणि मी हे, तर म्हणजे हे ऍक्च्युअली मी पण अनुभवलेलं आहे किंवा मी हे बघितलेलं आहे आपल्या शालेय जीवनामध्ये, की असा इम्पॅक्ट खरंच होतो त्या स्क्रीनवरच्या हिरोला बघून की अरे हा असं. मग ते हेअरस्टाईल तशी, ते पण त्यांनी वासेपूरमध्ये ते पण आलेलं आहे की केसांचं हे होतं तुम्हाला, काही लोक असे संजय दत्त टाईप केस वगैरे, तर तो इम्पॅक्ट नक्की होतो. पण आय फील की तो लॉंग लास्टिंग खूप असतो का? कारण जेव्हा तुम्हाला व्यावहारिक तुमचं जग जे आहे ते जेव्हा तुम्हाला थपडा द्यायला लागतं, तेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यात आयावरती येतच ना की हे सिनेमा ठीक आहे, पण हे मला प्रत्यक्षात माझं करिअर जेव्हा करायचं असेल तेव्हा मी फिल्मी वागून चालणार नाहीये. मला नीट माझं नोकरी व्यवसाय जे काही आहे ते मला मन लावून करायला पाहिजे, आणि तिथे काही फिल्मीपणाला काही स्थान नाहीये. त्यामुळे आय थिंक की हा तसा पासिंग रिमार्कच आहे. एक माझा ह्याच्यात एक थेअरी सांगायची आहे की सायकोलॉजी मधली एक सोशल लर्निंग नावाची थेअरी आहे, की एक अल्बर्ट बंडुरा नावाचा मोठा रिव्होल्युशनरी सायकोलॉजिस्ट होता. तर त्यांनी त्याचं की कसं बिहेवियर इम्पॅक्ट होतं लोकांमुळे वगैरे असं त्याच्याबद्दल त्याचा अभ्यास होता. तर त्यांनी एक बोबो डॉल नावाची एक एक्सपेरिमेंट फेमस ती त्यांनी केली. बोबो डॉल म्हणजे नाही का, ती अशी जी मारलं तरी परत उभी राहते, तर ती डॉल. तर त्यांनी काही रोल मॉडेल्स म्हणजे काही शिक्षिका असे समोर ठेवले आणि मुलांना बसवलं समोर, बऱ्याच मुलांना, आणि 2 गट केले. एका हॉलमधल्या मुलांना म्हणजे त्यांची जी शिक्षिका होती ती त्या बोबो डॉलशी नीट खेळत होती, आणि दुसऱ्या हॉलमधली होती ती त्याला मारत होती सारखी. आणि नंतर मग त्यांनी त्या दोन्ही मुलांचं बिहेवियर तपासलं. ज्या मुलांनी अशी शिक्षिका बघितली जी त्या बोबो डॉलला मारतीये सारखी, ती मुलं स्वतः पण खेळताना मारायलाच लागली त्या, आणि बाकी वेळेस दुसरी होती ती नॉर्मल खेळत होती जशी. तर हे त्यांनी दाखवलं की एका रोल मॉडेलचा कसा इम्पॅक्ट होतो. आणि हा एक पार्ट झाला. त्याचा दुसरा पार्ट त्यांनी असा केला की त्यांनी यावेळी समोर नाही दाखवलं, त्यांनी व्हिडिओ काढले आणि ते इतर मुलांकडे पसरवले सगळीकडे. तर असं दिसलं की व्हिडिओ बघून पण लोक तसंच वागत होते की तो व्हायलन्स प्रमोट होतच होता व्हिडिओ बघून पण, आणि व्हिडिओ वर्सेस लाईव्ह ह्याच्यात काही फार तफावत नव्हती. म्हणजे आपलं हे म्हणणं बरोबर आहे की ऍक्च्युअल आयुष्यात जे रोल मॉडेल्स असतात आपण त्यांच्याकडनं जे शिकतो, तर त्याने असं सिद्ध केलं की तेच आपण
अनोळखी रोल मॉडेल कडनं पण शिकू शकतो की जे व्हिडिओज मधून हे केले. तर असं त्याचं एक तो एक्सपेरिमेंट होता. तर ज्याला सोशल लर्निंग म्हणतात की आपण कसं म्हणजे समाज म्हणून आपण कसं या सगळ्या रोल मॉडेल्स कडनं शिकतो. तर मला असं वाटतं, माझं थोडंसं आर्ग्यू करतो मी की हे जे आहे की तमाशामुळे बिघडत नाही, मला वाटतं की फरक खूप पडतो. म्हणजे दोन्ही आणि फरक पडतो. आता ते बहुसंख्य लोकांवर पडतो का अल्पसंख्य लोकांवर पडतो ते माहिती नाही, पण किंवा आता अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे की स्वदेश बघून बरेच NRI भारतात आले किंवा झालंय का असं एक खूप तेव्हा झालं होतं. किंवा आपलं डिअर जिंदगी बघून बरेच लोक हे मेंटल हेल्थ जरासे अवेअर झाले असे काही एक लोक म्हणले. तर असे परिणाम होत असतात. तर म्हणजे आता ॲनिमल ह्या सिनेमाबद्दल असं जे डिबेट झालं मध्ये, तर ते दोन्ही बाजू आहेत. म्हणजे की असं एखाद्यानी रोल मॉडेलच जरी तो ॲनिमल म्हणूनच त्यांनी दाखवलाय, तो माणूस म्हणतच नाहीत त्याला, पण तरी ते एक त्याचा परिणाम होऊ शकतो लोकांवरती. तर मला वाटतं की याबद्दल वेगळं बोलायला लागेल आपल्याला, स्वतंत्र व्हिडिओ करायला लागेल. की मला असं वाटतं की सिनेमामुळे लव्ह मॅरेजेस खूप वाढली आपल्याकडे. की एक सिनेमानी जे प्रेमाला एक हे करून दिलं की प्रेम तुम्ही केलं नाही तर तुमच्या जगण्याला अर्थच नाही. तर त्यामुळे खूप लोक प्रेमात पडली का, आणि असं वाटतं का ते आधीपासून चालू होतं. तसं असा काही स्टडी आहे का, म्हणजे मला माहित नाही. उत्सुकता आहे मला. परिणाम नक्की झालाय. प्रेम या संकल्पनेला शेपअप करण्यात बराच हातभार आहे हिंदी सिनेमाचा, असं मला नक्की वाटतं. आणि त्याच्यामुळे जी ऍक्च्युली भावना आहेत सगळ्यांच्या मनात, म्हणजे सिनेमा जेव्हा नव्हता त्यावेळेला पण लोक प्रेमात पडतच होते ना मला वाटतं. पण माझा आता परत एकदा डेटा आपल्याकडे नाहीये मला वाटतं, पण एक ऑब्झर्वेशनच्या आधारावरती असं म्हणता येईल की लोकांवरती परिणाम झाला आणि लोक प्रेमाला एका वेगळ्या, म्हणजे मूळचा रोमॅन्टिक जी ती संकल्पना आहे ती थोडी अतिरोमॅन्टिक कडे गेली, असं मात्र मलाही वाटतं की तसं झालं असणार आहे. आणि खरं तर त्याबद्दल मला थोडासा आक्षेप पण आहे हिंदी सिनेमावरती की त्यांनी प्रेमाला एकदम अशा एका ठोकळेबाज आणि साचेबद्ध याच्यात, म्हणजे ते DDLJ मध्ये जसं प्यार सिर्फ एक बार होता है वगैरे, असं त्यांनी फार एक साचेबद्ध कल्पना जरा डोक्यावरती हे केल्या. परत आहेत त्याच्यात बरेच काही मुद्दे आहेत, त्याबद्दल वेगळं बोलूयात. पण येस, त्याचा परिणाम होतो असं मला कोर्ट मध्ये आलं होतं की पॉर्न बघून पुरुषांचा अपेक्षा भंग होतो ऍक्च्युअल आयुष्यामध्ये, आणि शाहरुख खानचे सिनेमा बघून मुलींचा ऍक्च्युअली प्रेमात अपेक्षा भंग होतो. कारण त्यांनी स्टँडर्ड्स इतके अनरिअल करून ठेवले. वॉर फिल्म असेल का शाहरुख खान. नाही, मला असं वाटतं की जरा ओव्हर ग्लॅमराईज केलंय प्रेम या गोष्टी. अगदी की असं म्हणजे तू ते जर का हे गाणं ऐकलंस पुकार मधलं सुनता है मेरा खुदा, त्यात असं ते म्हणजे की दोघांशिवाय काही होऊच शकत नाही. ते दोघं जर का एकत्र नाही आले तर काही जगण्यालाच अर्थ नाही वगैरे, अशा लेवलला ते नेऊन ठेवलं. तर मला वाटतं थोडंसं ते एक कंपल्शन की तुम्ही कॉलेजमध्ये असल्यावर पडायलाच पाहिजे प्रेमात, असं एक झालं असं मला वाटतं. पण मेलोड्रामा आपला अविभाज्य हिस्सा आहेच अतिरेक करून सांगणं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणलं की तसं जो मूळ भावना असतेच, पण त्याला त्याचं ऍम्प्लिफिकेशन खूप होतं, असं ते झालेलं आहे सिनेमाकडे. एक नैतिक जबाबदारी बनली ती प्रेमात पडलं पाहिजे, प्रेमात पडणं ही मॉरल ड्युटी असं झालंय. शेवटचा आता आपण प्रश्न विचारतो शेवटचा काथ्याकूट करण्यासाठी, की हे आपण जे सिनेमे बघतो ते आपण कसे चूज करतो, म्हणजे ते आपल्या आयडेंटिटीचा भाग होतात का, किंवा आपण दुसऱ्याला जज करतो का की अरे तू हा सिनेमा बघतोय तू असंच असणार. तर हे असं काय नातं आहे आपल्या नेचरचं आणि सिनेमांचं, काय वाटतं? मला वाटतं ना की जो असं म्हणत असेल ना की समोर त्याच्या सिनेमाच्या आवड निवडून त्याला जज करता तो खोटं बोलतो. माझं प्रामाणिक मत आहे. आपल्याकडे ना अनेक फिल्टर आहेत माणसाला जज करण्याचे. त्यात दुर्दैवानं जाती धर्म हे आहेतच, आर्थिक वर्ग काय समोरच्याचा हे पण आपल्या डोक्यात असतंच, सबकॉन्शियस माइंडमध्ये फिल्टर. तर सिनेमा एक आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे मी जेव्हा सिनेमावर लिहायला लागलो ना सुरुवातीला, तेव्हा मी गोविंदाच्या सिनेमावर आणि गोविंदावर खूप भरभरून लिहायचो आणि मी जज झालो त्याच्याबद्दल. कारण तू सिनेमावर लिहितोयस, तू सत्यजित रेवर लिहायला पाहिजेस, तू श्याम बेनेगलवर लिहायला पाहिजेस. गोविंदा डेव्हिड धवन काय, हे सनी देओलवर लिहिणं काय, अजय देवगणच्या सिनेमावर तू कसं लिहू शकतोस. तर हे जज होणं असतं. आणि मी पण करतो, लोकांना ऑनेस्टली करतो जज. म्हणजे समजा एखादा कोणी जर मला म्हणलं की मास सिनेमा फालतू आहे फक्त प्रायव्हेट सिनेमाच चांगला, तर मी त्याला जज करेन. म्हणजे ते होतं, इतकं नॅचरल आहे ते जज करणं की तुम्ही ते एस्केप नाही करू शकत, तुम्ही टाळू नाही शकत तुम्ही. आणि जे लोकांना असे टोकाचे भूमिका घेतात त्यांना मी 100% जज करतो की टोकाचं विधान केलं जातं.
सर्वसमावेशक विधान करणं हे खूप अवघड असतं आणि ते खूप डिप्लोमॅटिक पण असू शकतं. पण नॉर्मली आपली टेंडन्सी असते टोकाची विधान करण्याची. मी पण करतो सिनेमाच्या बाबतीत खूपदा, की मग मी मागे एकदा लिहिलं की गोविंदा हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापैकी एक आहे भारतामध्ये, असं मी लिहिलं. अँड आय स्टँड बाय दॅट. पण ते जज करणं होतं आणि ते खूप नॅचरल पण आहे, त्यात वाईट काही नाही असं वाटतं. जाती धर्मावरून जज करण्यापेक्षा चांगलं की तुम्ही सिनेमावरून जज करा समोरच्या. तुम्ही तुमच्या चॉईसवरून जज, तुम्ही त्याच्या चॉईसवरून जज करता. तुम्ही त्याच्या बर्थ, त्याचा जन्म कुठे झाल्यावर त्याला जज नाही करता तुम्ही त्याला. आय डोंट नो, मला स्वतःला ते चुकीचं वाटतं, पण ते होतं खरं. म्हणजे उदाहरणार्थ आता माहित नाही, म्हणजे असं होतं ना कधी कधी की आपला एक जुना कुंडरी मित्र आहे बऱ्याच शाळेपासूनचा, कॉलेजपासूनचा, आणि त्याला अचानक असा सिनेमा आवडतो, तुला हा सिनेमा आवडला. आता असं भावना येत नाही का? तर येते मनामध्ये आय थिंक. पण मला असं वाटतं की तिथे थोडा आपण सूट द्यायला पाहिजे स्वतःला, कारण आय थिंक अशा गोष्टी आपल्या मनात घडतच असतात, म्हणजे सातत्यानेच घडत असतात. त्याला काय आपण त्याचा किती बाऊ किती करतो, त्याचा इश्यू किती करतो हा मुद्दा आहे. आणि मला तर उलटं वाटतं की मे बी हा खरं तर एक चान्स आहे की तुला असं का, तुला हा पर्टिक्युलर सिनेमा तुला का बरं आवडला ह्याच्याबद्दल खरं चर्चा होऊ शकते. रादर दॅन त्याला जज करण्यापेक्षा त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते ना, की तुला हा कसा काय आवडला, मला उत्सुकता आहे म्हणजे समजून घ्यायची असं. आणि तिथे मग तुला वेगवेगळे कदाचित अँगल्स, वेगवेगळे पदर ओपन होऊ शकतील त्या माणसाबद्दलचे. असं पण आता हे असं होत नाही. आणि हे माझ्या मते सोशल मीडियावरती सध्या गेले अनेक वर्ष ते चालू आहे की अमुक सिनेमा तुम्ही बघितला नाही म्हणजे मग काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा सिनेमा हॅज बिकम इक्वली काय म्हणतात, पॉलिटिक्स बरोबर सिनेमा हा विषय इक्वली पॉवरफुल झालाय की ज्याच्यामुळे माणसांमध्ये फूट पडतीये असं दिसतंय. ती नक्कीच ती चांगली साईन आहे असं मला वाटत नाही की त्याच्यामुळे काही तुम्ही हे. गोविंदाचं म्हणणं आम्हाला अगदी मान्य आहे. मला काय वाटतं माहितीये का की त्या प्रत्येकाचं जे स्थान आहे ना, ते स्थान मान्य करण्याला प्रॉब्लेम असतो असं मला वाटतं. की अगदी जे म्हणजे अभिजात सिनेमाचे दर्दी मंडळी असतील तर त्यांना असं वाटतं की गोविंदा हा काही हे नाहीये. उलट पण होऊ शकतं, उलट पण असतं. हा, तसं न करता सगळ्यांना एक स्थान आहे, सगळेजण हे आहेत, हे आय थिंक आपण का मान्य करू शकत नाही हा कळीचा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. जसं सिनेमात आपण ऍक्सेप्ट करतो प्रत्येक कॅरेक्टरला की हा आहे, असा तो आहे, आता तसं आपण प्रत्यक्ष आयुष्यात नाही करू शकत. इंटरेस्टिंग की आता हा म्हणजे आता मोगॅम्बो आहे, हा विलन आहे, ठीक आहे त्या स्टोरीचा तो भाग आहे, तर मग आपण त्याच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करत नाही कधी. तर असं मात्र आयुष्यात खरं करत नाही. दुसरं मला असं वाटतं की सिनेमा असा एक म्हणजे सिनेमावरून ग्लोबली एखाद्याला रेट करणं हे थोडं चुकीचं आहे. कारण जसं तू म्हणलास की ॲनिमल हे तुम्हाला का आवडतो सिनेमा, वेगवेगळ्या गोष्टींनी आवडू शकतो. मग ॲनिमल आवडला की मी त्या हिरोचं जे म्हणणं आहे त्याच्याशी ॲग्री करतो असं नाही होत. कदाचित तुला वेगळ्या कारणामुळे कसं सिनेमा म्हणून क्राफ्ट कसं आहे म्हणून तुला आवडलं, तर असे वेगवेगळ्या प्रकारे आवडू शकतात. तर त्यामुळे मला वाटतं की पण मी पॅटर्ननी जज करतो त्यांना किंवा डिरेक्टर्सनी जज करू शकतो लोकांना की तुला हा डिरेक्टर आवडतो, साधारण तो अशा प्रकारचे सिनेमे बनवतो, तर मग मला असं मी ओके मी तुला मग अशा प्रकारचं आवडत असेल, मी असं हे जज करतो. कारण मला तुला जसं गोविंदाचं झालं तसं मला कुछ कुछ होता है वरनं खूप जज केलं लोकांनी. कारण मी असा कुछ कुछ होतायचा सिनेमा कसा आवडला असं झालं, डाय हार्ड फॅन आहे मी कुछ कुछ होतायचा. आणि तर मला लोक अरे कसं काय असं कसं काय आवडूच कसं शकतं तुला, आणि मी एक्सप्लेन नाही करू शकत आता आवडलंय मला. कदाचित असं पण की तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स त्या काळातला पण कारणीभूत असतो त्या गोष्टीला, म्हणून तुम्हाला तो. पण तुला आज तो आवडतो का? हो आवडतो, मला आजही आवडतो. आज तो पूर्ण परत बघितलेला? हो, काही सीन मला पुढे न्यावेसे वाटतात. पण मी मध्ये स्क्रिप्ट वाचली कुछ कुछ होता, मला स्क्रिप्ट मिळाली जी देवनागरीमध्ये लिहिलेली स्क्रिप्ट आहे, हिंदीमध्ये लिहिलेली स्क्रिप्ट आहे. त्यातले मी काही सीन वाचले जे मला आवडतात ते, तर मला त्यामुळे आवडतात ते. आणि आता ना सय्यारावरून जेन झीला जज करण्याची लाट उसळली, त्याच्याशी प्रश्न फार रिलेटेड आहे. तुम्ही कसं डिसाईड करू शकता कुठल्या पिढीला काय आवडेल ते, आणि त्याचा एवढा इश्यू करायची गरज आहे का असंही मला खरं प्रश्न पडला की म्हणजे त्यांना काहीतरी होत आहे, मला ते समजत नाही तर त्यांना समजत नाही असं कशावरून तुम्ही गोष्टी गृहीत धरताय. म्हणजे तुम्हाला समजा जोखायचंच आहे तर त्याचे निकष काही वेगळे असतात असं मला वाटतं. म्हणजे थिएटरमध्ये माणूस एका पद्धतीने वागतोय तो काही एकमेव निकष आहे असं मला वाटत नाही. बाकी बरेच पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यावरती आपण त्या माणसाला जोखू शकतो. त्यामुळे सिनेमावरून जज करणं तसं बरोबर नाही असं मी या ठिकाणी हे करतो.
सो तुझी क्लोजिंग कमेंट सारखं आपण म्हणूयात की सिनेमा बघा, पण सिनेमा बघण्यावर लोकांना जज करू नका. दॅट्स द बॉटम लाईन. तुझी काय क्लोजिंग कमेंट आजच्या आता टॉपिक आपण संपवतोय, हा आजचे डिस्कशन काथ्याकूट आजचा संपवतोय, तर काय तुझं शेवटचे काही? आय विश माझ्याकडे एक चांगले वन लाईनर असतील. खूप ते मागचंच रिपीट करावं लागेल सगळं. असं एक वन लाईनर ऑनेस्टली नाही माझ्याकडे. तू म्हण ना, मेरे पास सिनेमा आहे. तुमच्याकडे बाकी सगळी चर्चा असेल, मेरे पास सिनेमा आहे. सो मला वाटतं मग आपण इथे थांबूयात आज, आणि पुढच्या वेळी वेगळा टॉपिक घेऊ. कुठला तरी तुझ्याकडे काही सजेशन आहे पुढच्या वेळी कुठला टॉपिक घ्यावं किंवा काही असं? बऱ्याच गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा. चौथी मला ॲनिमल वरती एक वेगळा एपिसोड करणं, प्रेम या विषयावरती एक वेगळा एपिसोड करणं असं वाटतंय. आपण करूयात, पण नक्की करूयात. ठीक आहे. तर आपण आता इथे थांबतोय. तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की कुठल्या विषयांवर तुम्हाला चर्चा करायला आवडेल, आणि आमचा या प्रयत्न कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा, आणि काय इम्प्रूव्हमेंट करायच्या गरजेच्या वाटताय तेही सांगा. तर प्लीज आणि बघा आणि आम्हाला फीडबॅक देत राहा. फीडबॅक द्या, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमचा फीडबॅक देत राहा, आणि आपण भेटूयात लवकरच नवीन एपिसोडसह. थँक्यू.